छत्रपती संभाजीनगरमधील सिडको N2 भागातील जयभवानी नगरमध्ये राहणाऱ्या एका 13 वर्षीय शाळकरी मुलाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। आदित्य विनोद खंडारे असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे। 2 महिन्यांपूर्वी आदित्यचा लहान भाऊ प्रणीतचं निधन झाल्यामुळे त्या दुःखातून बाहेर पडत आदित्यच्या आईने कंपनीत नोकरी मिळवली। आज त्यांच्या नोकरीचा पहिला दिवस होता। आजोबा घरी होते। परिसरातील रुग्णालयात जाण्यापूर्वी तू एक लेसन पाठ कर, नंतर आपण रिव्हिजन घेऊ असं आदित्यला सांगून ते घराबाहेर पडले होते। आदित्य हा 8वीच्या वर्गात शिक्षण घेत होता। त्याचे वडील वाळूज येथील एका महाविद्यालयात कंत्राटी प्राध्यापक म्हणून काम करतात। त्याची आई खासगी कंपनीत नोकरीला आहे। आदित्य मागील 2 दिवसांपासून शाळेत न जाता घरीच होता। त्याची मोठी बहीण हेमाक्षी ही 9व्या वर्गात शिकते। दुपारी ती घरी आल्याने घराचा दरवाजा उघडत नसल्याने तिने खिडकीत डोकावून पाहिलं असता आदित्य लटकलेल्या अवस्थेत आढळून आला। शेजारच्यांच्या मदतीने आदित्यला खाली उतरून बेशुद्ध अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी आदित्यला तपासून मृत घोषित केले। या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे।